नमस्कार, मी सारिका. इस्लामच्या बातमीपत्रात आपले स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मनसेच्या टोलविरोधी आंदोलनाचे ठाण्यात तीव्र पडसाद, तर ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त. सेंट झेवियर शाळेने रेल्वे अपघातातील मोनिका मुलीला केली 1.5 लाखाची मदत. मनसेच्या टोलविरोधी आंदोलनाचे ठाण्यात तीव्र पडसाद, तर मुलुंडमध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील टोल नाक्यांविरोधात रास्ता रोको आंदोलन छेडले. हे आंदोलन रोखण्याकरता ठिकठिकाणी आज टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त सकाळपासून तैनात करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील आनंदनगर टोल नाक्याची आक्रमक मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. या टोल नाक्यावर आज सकाळी पोलीस बंदोबस्तात टोल वसुली केली जात होती. सकाळपासून सर्वत्र मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याने पोलिसांनी काही ठिकाणांहून त्यांना ताब्यातही घेतले. चेंबूर येथून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक केल्यानंतर मात्र मनसे कार्यकर्ते हे अतिशय आक्रमक होऊन रहेजा गार्डन जवळील रस्त्यात दगड फेकून त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मोठमोठे दगड रस्त्याच्या मधोमध टाकत मनसैनिकांनी येथून पळ काढला. यावेळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नौपाड्यातील काही दुकानांची तोडफोडही करण्यात आली. 5 पकाडी राम मारुती रोड हरिनिवास सर्कल नौपाडा येथे दुकाने बंद ठेवून कडकडीत असा बंद पाळण्यात आला. सकाळपासून रस्त्यावर वाहनांची वर्दळही कमी असल्याने सर्वत्र शांतता दिसून आली. आम्ही राहतो मुलुंडला आणि इकडनं मला वाघे स्टेटला जायचं आहे. जस्ट 2-3 किलोमीटरचं रनिंग आहे आणि डेली 3-4 वेळा जायला लागतं. हे प्रत्येक वेळेला मला 30 रुपये घेतात. मी यांना दाखवतो, कार्ड पण आहे माझ्याकडे. लोकांना त्रास होतोय. बघा रस्त्यावरती आता 100 ठिकाणी खड्डे असतात, आजूबाजूला खड्डे असतात. सगळीकडे या लोकांचं म्हणजे व्यवस्था व्यवस्थित नाही आहे. कुठे गेलं या इथे मुलुंड चेक नाक्यानं थोडं पुढे गेलं तरी इथं रस्ता बरोबर नाही. इथं टोल नाक्यावरती एक परिस्थिती आहे. पुढे मागे तर गोष्टच वेगळी आहे. पैसे घेतले तर काम तर करायला पाहिजे. लोकांनी कामं करत नाहीत, काही नाही आणि अननेसेसरी हे त्रास देतात. मी यांना 100 वेळा सांगतो मला इथं जायचं आहे, तरी 30 रुपये का द्यावे मी. आता ते मला सांगतात की तिथं मागे रोड आहे, त्या रोडनी जा. मी म्हटलं का त्या रोडनी जाऊ, या रोडनी का नाही जावं. त्यांनी तेच आम्हाला दाखवतात की त्या रोडनी जा आणि या रोडनी जाऊ नका. काय गरज आहे मला त्या रोडनी जायची आणि या रोडनी जायची. मला जर 3 किलोमीटर जायचं आहे, रोज मला 4 वेळा जायचं आहे, 30-30 रुपये का द्यावे मी. माझा काही गरज नाही. मी इथंच राहतो आणि इथंच जायचं आहे, तरीसुद्धा मला प्रत्येक वेळेला त्रास देतात हे लोक. यांचं आहे राज ठाकरेंनी जे आंदोलन केले अतिशय योग्य आहे आणि सगळी लोक याला सपोर्ट करतील, हे माझं म्हणणं आहे. जाएगा तो जाएगा, पब्लिक ऐसे ही आगे आएगी, नहीं तो नहीं आने वाली है. इनको समझ नहीं आता है. अभी 2 सिंगल रोड है, उस पर 10 साल से पैसा ले रहा है. 3 करोड़ रुपया उन्होंने खर्चा किया. 3 करोड़ के ऊपर 40 करोड़ रुपया लिया. ये कोई तरीका होता है पैसा वसूलने का. आंदोलन करना चाहिए, लेकिन सोच समझ के करना चाहिए कि इसका रिजल्ट भी आना चाहिए. इसके पहले भी ऐसे बहुत टाइम आंदोलन हुआ है, उसका कोई रिजल्ट नहीं है. आधा एक दिन आंदोलन करते, बाद में वही का वही रहते हैं. तो इसका एंड टू लास्ट तक वो पूरा रिजल्ट आना चाहिए. काय ट्रॅफिक जाम होते, त्या उगीच काय फायदा नाही. आणि ते लोकांच्या पास दिलेला तर बी ते लोक चेकिंग करते आणि 5-5 मिनिटं होणार तर असं किती काय उपयोगाचं नाही ना. ट्रॅफिक किती 1-1 तास ट्रॅफिक जाम होते. पब्लिकला लई त्रास आहे, पैसे देऊन त्रास आहे. काय ते उपयोगाचं नाही काय. आणि ते पैसे घेऊन बी रोड बनवणार तर ठीक आहे, ते रोड भी नाही बनवते. उगीच काय फायदा. तर तोड़फोड़ नहीं करना है, वो तोड़फोड़ करते हो बरोबर, तोड़फोड़ नहीं करना मांगता है, लेकिन वो जो कर रहे हैं बरोबर है. और वो लोग जो पैसा ले रहे हैं अभी, तो पैसे का उपयोग करता होगा तो ठीक है. पैसे का भी उपयोग कुछ नहीं करते हैं. अभी ये पैसे का क्या मालूम क्या करते हैं, क्या मालूम है. कॉलेजमधील तरुणांची सुरक्षितता लक्षात घेत काही ठिकाणी लेक्चरर्स रद्द करीत मुलांना लवकर घरी सोडण्यात आले. 12वीच्या मुलांची ओरल प्रॅक्टिकल्स या आंदोलनातील भूमिकांमुळे रद्द केली गेली. त्यामुळे कॉलेज युवकांमध्ये परीक्षेच्या काळात असा ताण सहन करावा लागत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचे सूर उमटलेत. याच्या आधी जे आता जे आंदोलन चालू आहे त्याच्यामुळे आमच्या जनतेला वेटीस धरण्यात येते आणि हे जे टोल नाक्याचे आंदोलन त्यांना करायचंच होतं. ते ऐनवेळी इलेक्शनच्या वेळेस का होते. हमेशा जेव्हा पण राज ठाकरेंची सभा भरेल हे होईल ते सगळं इलेक्शनच्या आधीच. ते इलेक्शनच्या आधी व्हायला नाही पाहिजे. इलेक्शनच्या नंतर पण त्याचे कर्तृत्व दिसले पाहिजे. 2 वर्ष राज ठाकरे पण चूप आहेत आणि त्याच्यानंतर मग ते असं स्टंट करतात. ते फक्त पब्लिसिटी स्टंट वाटतं मला. आणि याच्यानंतरसुद्धा अगर त्यांना कोणत्या प्रॉब्लेमबद्दल हे करायचं आहे, सोल्युशन करायचं, त्यांनी पूर्ण मुळापासून सोल्युशन करावं. तो मला असं वाटतं या आंदोलनामध्ये की जर म्हणजे आमच्या भल्यासाठीच म्हणजे एकीकडून सामान्य माणसासाठीच केलं जातं, पण जे ज्या वेळेने ते करतात ते मला चुकीचं वाटतं.
पण ह्यांचे हे बसेस वगैरे फोडणे, त्यांचं जे ज्या मार्गाने करतात ते मला चुकीचं वाटतं. कारण कुठून ना कुठून जी भरपाई जी केली जाते ती आमच्या खिशातूनच परत निघते. त्यात पोलिसांची जी बंदोबस्ती आहे ती ते टोल नाक्यावर, कॉलेजच्या इथे भरपूर असे दंगली नकळतपणे होतातच. आणि कालही त्यांनी अशी आमिष दिलेली की शांतता सगळीकडे राहील, पण ती सगळीकडे दिसून येत नाही. S9 न्यूज ठाणे. राज्य सरकारने चर्चा करण्याची केलेली विनंती धुडकावत आज सकाळी 9 वाजल्यापासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आले. या आंदोलनात कोणतीही तोडफोड करू नये, तसेच 12वीच्या परीक्षा विवाह मुहूर्त असल्याने शहरातील दळणवळण बंद होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. तसेच आज LBS रोडवरील टोल नाक्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. या ठिकाणावर मनसेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी भेट देऊन आवाज उठवला, परंतु पोलिसांनी सद्यस्थिती आटोक्यात आणली. यावेळी शिवसेना कार्यकर्ते येथे उपस्थित होते. विजय यादव हे शिवसेनेचे कार्यकर्ते असून राज ठाकरे यांनी चांगल्या प्रकारे आंदोलन केले आहे. यांचा त्रास नागरिकांना होणार नाही असे त्यांनी S9शी बोलताना सांगितले. आज माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जे आंदोलन केलं आहे टोल नाक्याची टोल माफियाकडून होणारी जी वसुली आहे ही रोखण्यासाठी त्यांनी जे आंदोलन केलं याला आम्हा ठाणे जिल्ह्याच्या सर्व वाहतूकदार यांना पूर्ण आम्ही पाठिंबा देत आहे. आणि हे जे टोल माफिया आहेत हे खरोखर आपल्या जनतेचे पैसे लुटतात एक प्रकारे, आणि अशा प्रकारे जनतेची लूट चाललेली ही थांबली पाहिजे. आहे महाराष्ट्र सरकारचं डोकं हे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जे सरकार आहे हे कुठल्याही प्रकारे ह्या जनतेची कुठल्याही प्रकारचं जनतेला सहकार्य करत नाही. आणि आता येणाऱ्या लोकसभेमध्ये ते सरकार पूर्ण एक प्रकारे त्या सरकारला यातून सरकार बाहेर पाडलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला टोल नाक्यातून मुक्ती मिळणार नाही. कारण टोल नाका हा जो आहे हा BOT तत्वावरती बांधला जातो. BOT तत्वावरती टोल नाक्याला जो खर्च येतो तो 3 पट 10 पट वसूल केला जातो. गाड्यांची वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता हा टोल नाका कमी झाला पाहिजे. तो हा टोल नाका प्रत्येक वर्षी 20% 10% हा जो प्रमाणात वाढतो हा पूर्ण बंद झाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आज कमीत कमी 120 ते 140 टोल नाके आहेत. आणि जे अंतर आहे जे नॅशनल हायवे अथॉरिटी आणि PWD आणि जे प्रायव्हेट ह्याच्यामध्ये BOT तत्व बांधले जातात ह्याचं जे अंतर आहे ते ठाणे जिल्ह्यामध्येच एक प्रकारचे 26 टोल नाके वसूल केले जातात. तर ठाणे जिल्ह्याच्या प्रतिनिधी म्हणून मी सांगू इच्छितो की ठाण्यातलेच सर्वप्रथम सर्व टोल नाके बंद करावे असे मी एकनाथ शिंदे साहेब यांच्यातर्फे तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरण्याची आम्ही तयारी केलेली आहे. आणि जसं आज राजसाहेबांनी आंदोलन केलं तसं आम्ही शिवसेनेतर्फे महाराष्ट्रावर आंदोलन करू आणि सामान्य जनतेला योग्य ती आम्ही न्याय करून देऊ. दीपक घोरपडे व गुलाम माने यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला असून नागरिक या टोलला ग्रासले आहेत असे S9शी बोलताना सांगितले. आमच्या पूर्ण ठाणे जिल्ह्याला टोल नाक्याने अगदी वेढून टाकलेले. आता हा खारेगावचा टोल नाका 30 वर्षापासून चालू आहे. त्याची मुदत संपलेली आहे, त्याचे जे पैसे वसुली आहे ती पण पूर्ण झालेली आहे, परंतु प्रत्येक वर्षी तो कमी व्हायच्याऐवजी वाढत चाललेले आहे. आणि याला कसलाही कोणी प्रतिकार करत नाही. ते राजसाहेबांनी आंदोलन केलेलं आहे ते योग्यच आहे, आम्हाला त्यांचा पाठिंबाच आहे. आणि जर आमच्या उद्धव साहेबांनी जर आदेश दिला आम्हाला तर आम्हीसुद्धा अशा प्रकारचं टोल आंदोलन करणार शिवसेनेतर्फे. आणि आमचं आंदोलन याच्यापेक्षा उग्र होईल. आम्ही जनतेला त्रास होईल असं कुठचाही प्रकारचा आम्ही हे का नाही करणार. आमचा फक्त विरोध राहील ह्या टोल नाक्यासाठी. जनतेला किंवा असं कोणाला त्रास होईल असं आम्ही अजिबात हे नाही करणार. त्रास होईल असं काही नाही करणार. तर टोल वसुली करून सध्या रस्त्याची परिस्थिती आहे तीच आहे असे त्यांनी सांगितले. S9 न्यूज मुंबई. विक्रोळीत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मनसे आमदार मंगेश सांगळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटकाव करीत रास्ता रोको करण्यापासून त्यांना रोखण्याचा प्रयत्नही केला. बंद करा
असंख्य मनसे कार्यकर्त्यांना यावेळी पोलिसांनी अटकही केली. मुलुंड युवक काँग्रेस व परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने मालवणी महोत्सव 2014 चे आयोजन. मुलुंड युवा काँग्रेस व परिवर्तन प्रतिष्ठानतर्फे मुलुंड पूर्व टाटा कॉलनी येथे भव्य मालवणी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. आमदार चरणसिंग सप्रा यांच्या हस्ते रविवारी या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. विविध कार्यक्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या महोत्सवात लाभली असल्याचे आयोजक संतोष गावकर यांनी S9शी बोलताना सांगितले. लावण्या, कोळी नृत्य, संस्कृती महाराष्ट्राची, दशावतार, भजनाची डबलबारी, हळदी कुंकू तर सांगता सोहळ्या दिवशी मराठमोळ्या लावण्यांचा कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे संतोष गावकर यांनी सांगितले. तर हे क्रीडांगण वाचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविल्याचे संतोष गावकर यांनी सांगितले. मालवणी महोत्सव होण्याचा एकच उद्देश आहे, सगळ्या लोकांनी एकत्र यावे. आमच्या म्हाडा ग्राउंड आहे, हे म्हाडा ग्राउंड वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्याच्यामुळे विविध प्रोग्राम या ग्राउंडवर लावत आहोत. आता हे आमचं मालवणी महोत्सवाचं तिसरं वर्ष आहे. तिसऱ्या वर्षात आम्हाला चांगला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. हे ग्राउंडमध्ये म्हाडा बिल्डिंग प्रपोजर आहे, ते बिल्डिंग प्रपोजर म्हाडाचं कॅन्सल करावं म्हणून हे विविध प्रोग्राम आम्ही इथे राबवत आहोत. ह्या इथे खाज्याचं दुकान आहे, लोणचे पापडचं दुकान आहे, त्याच्यानंतर हॉटेल्स आहे, सरस म्हणून फेमस हॉटेल आहे. मालवणी पूर्ण सगळा मुलुंडचा, पूर्ण बाहेरचा, भांडूपचे, घाटकोपरवरून सगळ्या लांबून लांबून लोक ह्या इकडे येतात आहे, भेट देतात आहे. कल्याण, डोंबिवली, आता हे जे भजनी मंडळ आलं आहे ते कल्याणचं भजनी मंडळ आहे. एकूण 25 स्टॉल येथे असून मराठमोळी संस्कृती जपण्याकरिता या महोत्सवाचे आयोजन केले जात असल्याचे स्टॉल धारकांनी सांगितले. आमका जरा धंदो बिंदो चांगलं मिळता, आता धंद्याची लाईन मिळता एक. त्याच्यामुळे एक मुंबईत मालवणी जत्रा होतो ना, एक लोकांचा आमचं मालवणी लोकांचा फायदा असा एक कसं धंदो मिळता. त्याच्यातून आमचा एक आता आम्ही मालवणात ह्या मालवण जत्रेमध्ये मालवणमध्ये हॉटेल चालू केला असा ह्या उत्पन्नापासून, मालवण जत्रेपासून. आणि स्टॉलवाले पण सगळे गावातून येतात, त्याच्यामुळे सगळ्यांका एक उत्पन्न साधन मिळालेला असा, मार्ग मिळता एक. त्याच्यामुळे सगळे एक मालवणी लोकांचा फायदा झालेलो असा. त्याच्यामुळे महोत्सवाचा प्रतिसाद आता कसा, सध्या लोकांची परीक्षा वगैरे असतात, त्याच्यामुळे थोडासा वारा चांगला असता खाऊच्या वाराक. म्हणजे कसा मालवणी जेवण असताना बुधवारचा वगैरे, शुक्रवारी, रविवारी असे वार असतात ना, त्या वाराक चांगला असा. आणि आता परीक्षेचा सीझन असल्यामुळे थोडा कमी असा, पण त्यामुळे ठीक असा. आमचे मालवणचा म्हणजे कोंबडी वडे फेमस असतात, सागोती वडे, कोंबडी वडे आणि मालवणी मच्छी कढी जेवण, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, कोलंबी फ्राय हे आमच्या, आणि कोलंबी भात हे फेमस असतं. सोलकढी, मालवणी सोलकढी ही आमची फेमस असा. काळ्या वाटाण्याची उसळ असा व्हेजमध्ये. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह उपेश शिरवडकर, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ सदी अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर
टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यातील महाराष्ट्र विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जनजागृती फेरीचे आयोजन. ब्राह्मण शिक्षण मंडळाचे महाराष्ट्र विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. पाणी बचत व पाणी व्यवस्थापन या विषयावर जनजागृती फेरी आयोजित करण्यात आली होती. या जनजागृती फेरीमध्ये विद्यालयातील सुमारे 1100 विद्यार्थी सहभागी झाले होते. नगरसेवक, संस्थेचे पदाधिकारी तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. जनजागृती फेरीची सुरुवात शाळेपासून दगडी शाळा, ब्राह्मण विद्यालय, डॉक्टर चिटणीस हॉस्पिटलवरून चिंतामणी चौक, तलावपाळी, गडकरी रंगायतन, न्यू इंग्लिश स्कूल मार्गे महाराष्ट्र विद्यालय येथे येऊन तिची सांगता झाली. महाराष्ट्र विद्यालयाचे चिटणीस केदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती फेरीचे आयोजन केले होते. 2013-14 हे महाराष्ट्र विद्यालयाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने आमच्या संस्थेचे माननीय चिटणीस श्री केदार जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात आम्ही विविध कार्यक्रम आयोजित केले होते. ही आमची तिसरी रॅली आहे. पाणी बचत व पाणी व्यवस्थापन या विषयावर आहे. यापूर्वीही आमची वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन यावर एक रॅली झाली सप्टेंबर महिन्यात. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये स्त्री भ्रूण हत्या, स्त्री सक्षमीकरण या विषयावर रॅली झाली. त्यानंतर आम्ही या वर्षभरामध्ये 500 रोपांचं, ऑगस्ट महिन्यामध्ये 500 रोपांचं वृक्षारोपण केलं. माजी विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर असा मेळावा घेतला. त्यानंतर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी केली. अशा प्रकारे वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित केले. आजचा जो प्रश्न आहे मुख्यतः किंवा विषय जो आहे पाणी बचत, पाणी व्यवस्थापन, हा समाजाला एक भेडसावणारा विषय आहे आणि त्यामुळे यावरही आम्ही ह्या जनजागृती फेरीचं आयोजन केलं आहे. अशा प्रकारे वर्षभरात आमचे विविध कार्यक्रम हे चालूच राहणार आहेत. ही रॅली महाराष्ट्र विद्यालयापासून निघेल आणि दगडी शाळा, सेंट जॉन, त्याच्यानंतर चिंतामणी चौक, तलावपाळी, गडकरी रंगायतन, न्यू इंग्लिश स्कूलवरून पुन्हा महाराष्ट्र विद्यालयात परत येईल. महाराष्ट्र विद्यालयाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. एखाद्या विद्यालयाने सुवर्ण महोत्सव साजरा करायचा हे विद्यालयाला प्रचंड भूषणावह आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या महाराष्ट्र विद्यालयाने वर्षभर कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आणि हे वर्षभर कार्यक्रम जेव्हा आयोजित केले तेव्हा नुसतंच सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्येक वेळेला करायचा असं न करता समाज उपयोगी जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांवरती विशेष भर दिलेला आहे. आणि ही सगळी कल्पना जी आहे ही कल्पना आमचे चिटणीस केदार जोशी यांची आहे आणि त्यांच्या प्रयत्नांनी या सगळ्या गोष्टी अतिशय सुकर होत आहेत. प्रत्येक रॅली जी आता निघते आहे, आत्ताची जी रॅली आहे यालासुद्धा बरेच मान्यवर उपस्थित आहेत आणि त्या मान्यवरांच्या समवेत आजची रॅली आहे. आणि तसंच या आधीच्या ज्या रॅलीज झाल्या त्यालाही समाजातले मान्यवर लोक उपस्थित होते. म्हणजे नुसतंच शाळेच्या मुलांची मुख्याध्यापकाने रॅली काढली असं न होता शाळेचे विद्यार्थी तर आहेतच, मुख्याध्यापक, इतर आमच्या शाळांचे मुख्याध्यापक, तसंच संस्थेचे सगळे विश्वस्त आणि मान्यवर लोक अशा सगळ्यांनी युक्त अशा या सगळ्या रॅलीज महाराष्ट्र विद्यालयाने काढल्या याचा मला प्रचंड अभिमान आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह प्रियंका, S9 न्यूज ठाणे.
सेंट झेवियर्स शाळेने रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेला केली 1.5 लाखाची मदत. 11 जानेवारी 2014च्या रेल्वे अपघातात 16 वर्षीय मोनिका मोरेने आपले दोन्ही हात गमावले. ती मध्यमवर्गीय घरातील असल्याने तिच्या पुढील उपचाराचा भार हा कुटुंबियांना पेलवणे अशक्य आहे. तिला सामाजिक, राजकीय अशा विविध स्तरांवरून पैशाची मदतही मिळतीये. तिच्या पुढील उपचारांचा जवळपास खर्च हा 50 लाख रुपये इतका सांगण्यात आला आहे. मानपाडा येथील सेंट झेवियर्स शाळेतील विद्यार्थिनी व शिक्षकांनी मिळून 75,000 रुपये तर शाळेच्या मुख्याध्यापिकांनी त्यांचे वैयक्तिक 75,000 रुपये जोडून अशी एकूण 1.5 लाख रुपयांची रक्कम मोनिकाला शाळेतर्फे देण्यात आली आहे. बेसिक आयडिया रायसरांची होती, जे आमचे चेअरमॅन आहेत शाळेचे संस्थापक, आणि मुलांना आवाहन करण्यात आलं की तुम्ही जे काय होईल तुमच्या ती मदत करा. तर मुलांनी 5 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत मदत केली. टीचर्सनी 1 दिवसाची सॅलरी कंट्रीब्यूट केली आणि टोटल आम्ही 75,000 रुपये शाळेतून जमा केले. त्यानंतर रायसरांनी तेवढेच इक्वल अमाऊंट म्हणजे 75,000 मोर ॲड करून आम्ही तिला 1.5 लाखचं चेक दिली. ही मदत पूर्णपणे ऐच्छिक होती. वी डिड फोर्स एनिथिंग ऑन एनिवन. कोणाला काहीही फोर्स करण्यात नाही आलं. मुलांनी आपणहून जितकं जमेल तेवढे पैसे कंट्रीब्यूट केले. एवढी मदत ती पण मुलांकडनं आणि शाळेकडनं त्यांना फर्स्ट टाईम आणली. त्यांचं मी जेव्हा डायरी चेक केली आय फाउंड की इंडिव्हिज्युअल मदत आलेली त्यांना पण एका शाळेकडनं आणि मुलांकडनं फर्स्ट टाईम मदत होती. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह प्राची मुळे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ सदी अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपले स्वागत. मुरुडमधील नवयुवक मित्रमंडळातर्फे मागी गणेश जयंती निमित्त श्रींच्या भंडाऱ्याचे आयोजन. ओंकार प्रधान रूप गणेशा
नाहूर गावात नवयुवक मित्रमंडळ माघी गणेशोत्सव साजरा करीत आहे. या उत्सवाचे हे 15वे वर्ष असून गणरायाची आकर्षक अशी मूर्ती येथे स्थापित करण्यात आली आहे. 10 दिवस गणरायाची मनोभावे येथे पूजा अर्चा केली जात असून विविध धार्मिक सांस्कृतिक उपक्रमही येथे राबवले जातात. चष्मा वाटप, मेडिकल चेकअप, विविध विषयांवर व्याख्यानातून समाज प्रबोधन करणे यांसारखे सामाजिक उपक्रम येथे राबवून जनजागृतीही केली जाते. आज येथे सत्यनारायण पूजा करीत महाप्रसादाचे आयोजनही केले होते. भाविकांनी श्रींचे दर्शन घेत येथील महाप्रसादाचाही लाभ घेतला. नाहूर गावात या मागे गणेशोत्सवानिमित्त धार्मिक वातावरणाची निर्मिती झाली असून सर्वांना एकत्र आणणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. तर उमेश वाणी यांनी या मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. नवयुवक मित्र मंडळाने 2000 सालापासून हा गणेशोत्सव चालू केला. 14 वर्ष पूर्ण झाले. 15 वर्षामध्ये पदार्पण केलं आम्ही. या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाव्यतिरिक्त दुसरे कार्यक्रम आम्ही घेत नाहीत. भजन, कीर्तन, प्रवचन हे चालू असतं आणि त्याचबरोबर प्रबोधनाचं जे काम आहे, समाज जागृतीचं जे काम आहे ते मंडळातर्फे आम्ही नेहमी करत असतो. वेळोवेळी कधी चष्मा शिबिर असू द्यात. आता रिसेंटलीच गेल्या रविवारी आरोग्य शिबिर आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. डॉक्टर गजानन कुलकर्णी, आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्र नव्हे तर भारतभर ज्यांची आज ख्याती आहे, आरोग्यविषयक ठिकठिकाणी त्या ठिकाणी शिबिरं घेतात. ते त्यांची मिसेस अनिता कुलकर्णी या ठिकाणी आल्या होत्या व लोकांना ब्लड प्रेशर, इतर काही गोष्टी, मधुमेह अशा अनेक आरोग्यविषयक गोष्टीवरती काही प्रात्यक्षिक पण त्यांनी करून दाखवले आणि कार्यकर्त्यांकडून करून घेतले. अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित करत असतो. तर प्रज्ञेश सावंत यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हा आमचं यावर्षीचं 14वं वर्ष आहे मागे गणपतीचं. नाहूर गावातला हा एकच असा गणपती आहे की जो नवसाला पावतो आणि आज आपला भंडारा आहे आणि इथे सार्वजनिक आपले बाकीचे उपक्रम पण राबवले जातात, सामाजिक वगैरे. आता तुम्ही बघत असाल भंडाराचा प्रतिसाद. आता हा पूर्ण संपेपर्यंत आमचे कार्यकर्ते कोणी जेवणार नाहीत आणि चालू असतो. हा आता आहे तसं बघायला गेलं तर 3 वाजेपर्यंत, पण आता नाही म्हटलं तरी 4:30 ते 5 वाजेपर्यंत हा चालू राहणार भंडारा. कोणीही जेवल्याशिवाय जाणार नाही प्रसाद घेतल्याशिवाय. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह उपेश शिरवडकर, S9 न्यूज, मुंबई. भांडूप सोनापूर येथे आरटीओ विभागातर्फे कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन. भांडूप सोनापूर येथील आरटीओ चौकीच्या बाजूला आरटीओ तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भांडूप आणि मुलुंडमधील 129 आरटीओ कर्मचारी वर्ग व अधिकारी यांनी आरोग्य तपासणीसाठी आपली उपस्थिती लावली. या शिबिरांतर्गत फिजिकल व मधुमेह यांच्या तपासण्या करण्यात आल्या. भाजपा नगरसेवक मनोज कोटक यावेळी उपस्थित होते. टी वॉर्डच्या हेल्थ विभागाच्या डॉक्टरांचे सहकार्य या शिबिरास लाभले. तर दिवसभर पोलिसांना उन्हात उभे राहून काम करावे लागते, तसेच त्यांच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. यासाठी या शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोरे यांनी दिली. हे शिबिर भरण्यामागे उद्देश म्हणजे पोलिसांना अहोरात्र काम करावं लागतं. कामाचं लिमिट नाही, जेवणाचं लिमिट नाही. त्यामुळे त्यांच्या आहारावरती जो परिणाम होतो, त्यामुळे त्यांच्या प्रकृती परिणाम होतो. परिणामी शुगर वाढते आणि शुगर वाढलेली ही त्यांना वेळीच न कळाल्यामुळे उपचार करता येत नाही आणि विकोपाला गेल्यानंतर मग अनेक व्याधी होतात. त्या होऊ नये म्हणून प्रतिबंध म्हणून प्रत्येकाची शुगर आम्ही चेक करतो. दर साधारणपणे 2 महिन्यांनी हा असा कॅम्प होतो आणि या वेळेला हा म्युन्सिपाल्टीने स्वतः सहभाग घेऊन कॅम्प आयोजित केलेला आहे. साधारणपणे आमच्याकडे 134 अंमलदार, आणखीन 10 अधिकारी, 144 चा स्टाफ आहे आणि ते सर्व सहभागी होणार आहेत. आज वीकली ऑफ बंद असल्यामुळे सर्व अधिकारी, महिला कर्मचारी आणि अंमलदार यात सहभागी होतील. तसेच दर 2 महिन्यांनी या शिबिराचे आयोजन करण्यात येते. पोलिसांना दैनंदिन कामे करताना आजारपणात सुद्धा डॉक्टरांकडे जाण्यासाठी वेळ नसतो. भविष्यामध्ये याचा परिणाम वाईट होतो हे त्यांना कळत नाही. म्हणूनच या शिबिराचे आयोजन केले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर थोटम यांनी S9शी बोलताना सांगितले. ह्या जे शिबिराचं आयोजन करण्यात येते आमच्या इथे की पोलिसांना हे दैनंदिन कर्तव्य बजावताना की म्हणजे वेळ नसतो डॉक्टरकडे जायला किंवा त्यांचे काय म्हणजे आजारी असतात, काय असतात, तर वरच्यावर ते गोळ्या घेतात, तेवढ्या पुरता पेन किलर घेतात आणि मग तो आजार तेवढ्या पुरता हे होतो. परंतु भविष्यामध्ये त्याचे परिणाम इतके वाईट होतात की म्हणजे त्यांना कळत नाही. हे आता आमच्याकडे मधुमेह शिबिर, शुगर म्हणजे डायबिटीस, हे शक्यतो पोलिसांचं कसं असते, वेळेवर त्यांना जेवण मिळत नाही की पोलीसमध्ये वेळेला काही खातो बाहेरचं, जे म्हणजे आपल्याला शरीराला जे पचन होत नाही, त्यामुळे आपल्याला त्रास होतात. तर त्या संदर्भामध्ये आता हे शिबिर आयोजित केलेलं होतं. इथे आमचे जे वाहतूक पोलीस आहेत हे दिवस रात्र उन्हामध्ये काम करतात. त्याच्यामुळे त्यांना वायू प्रदूषणाला तोंड द्यायला लागते. त्यामुळे त्यांच्या जे शारीरिक हे आहे त्याच्याला शारीरिक
त्याला कमजोरपणा येतो. म्हणून त्याकरता असे शिबिर भरवणे फार गरजेचे आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोरावडेसह उपेश शिरवडकर, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मनसेच्या टोल विरोधी आंदोलनाचे ठाण्यात तीव्र पडसाद तर ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त. सेंट झेवियर शाळेने रेल्वे अपघातातील मोनिका मोरीला केली 1.5 लाखाची मदत. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.